चालू ठेवा लागेल करू इकडे जी नाव जी म्हणताय ना सगळ्यांना दिली ना आपण आता अगोदर दिलं नाही ना ते लोक हां पहिले हे कॅम्प झाल्यानंतर फायनल काम झाल्यानंतर काय होतं आपण ऑफिसमध्ये होतो आणि जर आपण काय त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. एवढा वेळ मनसे नेते यांचं सुद्धा आगमन झालंय. आपला आभार, धन्यवाद, सुस्वागतम. नेते सरदेसाई साहेब मनसे नेते त्यांचे सुद्धा यांची उपस्थिती लाभलेली आहे. चेंबूरचं भाग्य जे आम्हाला सर्व नेत्यांचं योगदान मार्गदर्शन हे लाभत असतं. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमास याला शालू पुष्पगुच्छ देऊन ते त्यांचा सत्कार करत आहे. धन्यवाद साहेब. पटवळ यांना सुद्धा प्रमाणपत्र देऊन त्यांचं आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की सध्या बऱ्याचशा इस्पितळांमध्ये सरकारी किंवा इतरत्र सुद्धा रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे आणि अशा वेळेला सामाजिक भान ठेवून आमचे सहकारी माऊली थोरवे आणि त्यांचे सर्व सहकारी अविनाश पांचाळ किंवा ह्या सगळ्यांनी इथे हे चेंबूरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तर त्याबद्दल एक सामाजिक भान ठेवून लोकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी जे आयोजन केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि ही खरंच गरज आहे. त्यामुळे अशा पद्धतीची रक्तदान शिबिरं जर जागोजाग झाली तर नक्कीच संपूर्ण नाही पण तुटवडा कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी येऊन रक्तदान करावं एवढंच मी सगळ्यांना या आपल्या माध्यमातून विनंती करतो. चेंबूर विधानसभाचा एक सर्वे आला आहे त्याच्यामध्ये मनसेचे उमेदवार निवडून येऊ शकतात क्या सांगणार आहे? हे अजून निवडणुकींना वेळ आहे आणि आमच्या पक्षांमध्ये ह्या सर्व निर्णय हे सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी घेत असतात. त्यामुळे त्यावर आत्ता काहीही भाष्य करणं मी उचित होणार नाही. योग्य वेळी राजसाहेब काय असतील ते यावरती निर्णय घेतील. सर याच माऊली थोरवेंनी दादरच्या परिसरात शिवतीर्थासमोर एक बॅनर लावला होता. माजी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांचा उल्लेख होता. तुम्ही कसं बघता ते 4 महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आल्या. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांचं महाराष्ट्र सैनिकांचं आपल्या नेत्याचं म्हणजे सर्वोच्च नेते जे राजसाहेब ठाकरे त्यांच्या संबंधांनी त्यांचं प्रचंड प्रेम असतं आणि त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं वाटत असतं. त्यामुळे ते त्या पद्धतीचं लिहित असतात.
परंतु मी तुम्हाला सांगितलं जसं आता त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींचे निर्णय त्यावेळी सन्माननीय राजसाहेबच घेत असतात. त्यामुळे या बाबतीत सुद्धा आम्ही काही भाष्य करणं योग्य होणार. सर अगदी शेवटचा प्रश्न आहे की राहुल गांधी यांनी उत्तर पश्चिम मुंबई आपण याच्यावरती बोलूया. मी तुम्हाला सांगितलं तुटवडा आहे. लोकांना रक्तदान करणं आणि रक्त मिळणं कोणाच्याही माध्यमातून म्हणजे एक प्रकारे जीवनदान आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची गोष्ट माऊली तोरवे आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. अतिशय स्तुत्य असा उपक्रम माऊली तोरवे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी या चेंबूर विधानसभेमध्ये राबवलेला आहे आणि खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन. कारण शेवट रक्त ही अशी गोष्ट आहे की जी कृत्रिमरित्या तयार करता येत नाही, ती नैसर्गिकच असते. त्यामुळे ते सर्वात श्रेष्ठ दान असं आपण मानतो आणि त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो. सर मनातले मुख्यमंत्री म्हणून बोलण्यात येत आहे, काय वाटतं? नक्कीच मला असं वाटतं जनतेच्या मनातले मुख्यमंत्री तर राजसाहेबच आहेत. शेवट आज लोकांना कुठेही अडचण आली तर मंत्रालयाच्या आधी लोक शिवतीर्थावर जातात. सर मताच्या रूपात बदल होईल, मतांच्या माध्यमातून बदल होईल, निश्चितपणे बदल होईल. आणि आज ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे मला असं वाटतं सन्माननीय राजसाहेब ठाकरे हाच एकमेव आशेचा किरण आहे. विविध उपक्रम माऊली तोरवे राबवत असतात, अनेकदा वेगवेगळ्या मेसेज समाजाला देण्याचा प्रयत्न करतात, काय सांगतात? येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे माऊली तोरवे जे कार्यक्रम राबवता जे आहेत त्याची पावती जनता आम्हाला नक्की देईल याची आम्हाला आशा आहे. माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यापैकी आम्ही चेंबूर विधानसभेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपण उन्हाळ्यात बघितलं तर सर्व रक्तपेढीमध्ये हा रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असतो. लोकांना ऐनवेळी रक्त मिळत नाही. त्यामुळे या शिबिराचं आयोजन केल्यानंतर आपल्याकडे त्या माध्यमातून आपल्या जवळच्या लोकांना ज्या ज्या वेळेस गरज पडेल रक्ताची त्यावेळेस आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. यासाठी हा मी उपक्रम राबवलेला आहे. आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांची नेहमीच शिकवण आहे की राजकारणापेक्षा जास्त करून आपण सामाजिक बांधिलकी आणि समाजासाठी उपयोगी असे उपक्रम राबवले पाहिजे. त्याची शिकवण घेत आम्ही त्यांची प्रेरणा घेत या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि याचा नक्कीच उपयोग माझ्या चेंबूरमधील सहकारी सर्व नागरिकांना, पदाधिकारी असतील, महाराज सैनिक असतील यांना होईल. आणि या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. किती गरजेचं आहे? इस्लाम एरियामध्ये रक्त भेटत नाहीये, रक्तपेढीला पण रक्त नाहीये, खूप गरजेचं होतं काय? नक्की ज्यावेळेस एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये असतो त्यावेळेस त्याला ज्यावेळेस रक्ताची गरज लागली जाते त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकाची धावपळ होते, त्यावेळेस त्यांना रक्त उपलब्ध होत नसतं. त्यामुळं आपण जर या शिबिराचं आयोजन केलं, आपल्याकडे ते कार्ड उपलब्ध असतील तर आपण त्वरित त्यांना रक्त उपलब्ध करून देऊ शकतो आणि एखाद्याला आपण जीवनदान देऊ शकतो. या प्रकारचं योगदान हे समाजामध्ये आपण सामाजिक बांधिलकी जपताना हे आपलं असलंच पाहिजे हे माननीय राजसाहेबांकडून आम्ही नेहमीच प्रेरणा आणि ऊर्जा घेत आलेलो आहे आणि त्याप्रमाणे या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ताई किती गरजेचं आहे रक्तदान आणि महिलांनी खास करून आज भाग घेतलेले रक्त देण्यासाठी काय? रक्तदान हे नेहमीच गरजेचं असतं. पण आमचा एक ध्यास होता की ब्लड बँकांमध्ये जो रक्तसाठा कमी झालेला आहे तर लोकांची आम्हाला मागणी आली होती की रक्तसाठा कमी झालेला आहे. तर आमची कळकळीची हीच अपेक्षा होती की ज्या ज्या बँकांमध्ये रक्तसाठा जो कमी झालेला आहे आमच्या परीने आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला आहे की आम्ही जर हा रक्तदान शिबिर लावलं तर त्या निमित्ताने काहीतरी लोकांची प्राण वाचली किंवा आमच्याकडून समाजासाठी काहीतरी मदत म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. रक्त शिबिराचे केलं तर रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आपण म्हणतो. कारण एक रक्तामुळेच हजारो लोकांचे प्राण वाचतात आणि ते खूप गरजेचे आहे. मला वाटतं समाजातल्या सगळ्या लोकांनी ते केलं पाहिजे. त्यानिमित्ताने आज महिलांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. आमच्याकडे एक तर महिला अशा आहेत की त्या वयाच्या 18 वर्षापासून रक्तदान करतात आणि आत्तापर्यंत सकाळपासून बऱ्याचशा महिला येऊन गेल्यात. ज्यांना ज्यांना शक्य झालं, ज्यांना त्यांची टेस्ट करून महिलांनी रक्तदान सुद्धा केलेलं आहे. मनसेतर काय सांगणार आहे आज? कसं वाटतं तुम्हाला रक्त देऊन आणि पहिल्यापासून रक्त देत आलेला काय? हो, मी वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करते आणि मला तो ना ध्येयवेडी आहे मी तेवढ्यासाठी की मी रक्तदान केलं की आणखीन 10 जणांचे प्राण तर वाचतील माझ्यामुळे. आणि तुम्हाला सांगू आता जूनमध्ये माझे मिस्टर आजारी होते. त्यांना लंग्स आणि
आणि आणखीन काय असतं मोठी पेशी कोणती असते सगळ्यात नाही आणखीन कोणती मोठी पेशी असते तर ती डॅमेज झालेली तर त्यासाठी खूप रक्त यकृतामध्ये बिघाड झालेला तर त्यामुळे त्यांना रक्ताची आवश्यकता होती मग मी ब्लड बँकेत गेले आणि ब्लड दिला आणि त्यामुळे कारण काय माहिती आहे आपण BMCमध्ये ॲडमिट केलं तरी ब्लड आपल्याला द्यावं लागतं आणून द्यावं लागतं आणि मग हा प्रॉब्लेम कोणाला होतो नातेवाईकांना होतो एकसारखं इथे धावपळ करा तिथे धावपळ करा आणि मी ते प्रत्यक्ष अनुभवले आणि मी एवढी दाता असून सुद्धा मला हा त्रास झालेला आहे कळलं त्यामुळे खूप महत्त्व आहे या रक्तदानाला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे माझं नाव भारती प्रभाकर करडे आणि मी BMCच्या शाळेत शिक्षिका आहे आणि महापौर पुरस्कार मी आदर्श शिक्षिका आहे आणि BMCच्या नाटकांमधून सुद्धा मी काम करते आणि मुलं म्हणजे माझी खूप लाडकी आवडीची ती नाही तर माझं आयुष्यच नाही 1 मेला शाळा बंद झाली आणि 2 मेला मी काय करू हा प्रश्न माझ्यासमोर आता कालच मी 1 दिवस भरला मी खूप खुश झाले म्हणजे मुलं आणि आम्ही मला वाटते की आम्ही मुलं आणि आम्ही एकमेकांसाठी जन्माला आलोय असं मला वाटतंय जय महाराष्ट्र आज साहेबांचा वाढदिवस आहे मी आणि माझ्या टीमवरून साहेबांना मी खूप विशेष देतो मी आणि थँक्स बोलतो साहेबांनी ब्लड अरेंज केलं आहे आजचा दिवस म्हणजे काय आहे की आपल्याकडे ब्लडचं स्टॉक नाही आहे म्हणजे आणि आमची टीम वगैरे इथे आले आहे दोन डॉक्टर्स आले आणि माझे 4-5 नर्स आणि माझे टीम्स वगैरे आहे आणि आता काय डेंग्यूचं सीझन वगैरे चालू झालं आहे भरपूर डिसीज वगैरे चालू झाला आहे आपल्याकडे स्टॉकेज नाही आहे प्लेटलेट्स ते आपल्या येतात बघा ते प्लेटलेट्स नाही आहे हा ब्लड आम्ही घेणार वगैरे नंतर ते आपल्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये गरजेचं असतात वगैरे डिलिव्हरी पेशंट असतात भरपूर सर्जरी असतात ब्लड नाही आहे ब्लड बँकमध्ये त्याच्यामुळे सर्जरी पोस्टपोन होत आहे आणि बहुतेक लोकांना त्यांचे म्हणजे सर्जरी नाही झालं ते एक्सपायर होतात वगैरे तर मी थँक्स बोलतात साहेबांनी ते ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलं साहेबांनी